नमस्कार, सुप्रभात। मी माधवी देसाई। सगळ्या माझाच्या प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच डोंबिवलीमधून मोठी बातमी येते। डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप राड्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या 2 उमेदवारांना पोलिसांनी अटक केली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नितीन पाटील आणि रवी पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे। या दोघांनाही शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणलं असता दोघांचीही प्रकृती खालावल्याचं लक्षात आलं। पुढील उपचारासाठी दोघांनाही ठाण्यातल्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। पोलिसांची कारवाई चुकीची असल्याचं आमदार राजेश मोरेंनी म्हटलंय। तर नितीन पाटलांची पत्नी आणि शिवसेना उमेदवार रंजना पाटील यांनी बरं वाईट झाल्यास पोलीस जबाबदार असतील असा इशारा दिलाय। आपले प्रतिनिधी सुरेश काटे आपल्या सोबत आहेत। सुरेश, नेमकी कशी कारवाई झालेली आहे आणि या दोन्ही उमेदवारांचं नेमकं काय म्हणणं आहे? माधवी, खरं पाहिलं तर डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजप आणि शिवसेना ही मैत्रीपूर्ण लढत त्यांची सुरू आहे। मात्र 2 दिवसापूर्वीच पैसे वाटपाचा आरोप शिवसेनेने भाजपांच्या उमेदवारांवरती केला आणि त्या ठिकाणी या पैसे वाटपाचा वाद जो आहे तो विकोपाला गेला आणि भाजपाचे ज्या आर्या नाटेकर ज्या भाजपाच्या उमेदवार आहेत त्यांचे पती जे आहेत ओमनाथ नाटेकर यांना पैसे वाटत आहे असा आरोप केल्याच्या नंतर त्यांना गंभीर स्वरूपाची मारहाण करण्यात आलेली आहे। ते सध्या एका खासगी रुग्णालयामध्ये भरती आहेत। मात्र या सगळ्या घटनेवरून पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करणे अशा पद्धतीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते दाखल केले। त्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार जे आहेत नितीन पाटील आणि रवी पाटील या दोघांवरती आणि त्यांच्या मुलांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत। अशी एकूण या घटनेमध्ये 10 ते 12 आरोपी आहेत। त्यातील 6 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे 2 नितीन पाटील आणि रवी पाटील हे देखील या घटनेत आरोपी असल्यामुळे हे देखील जखमी होते। ते खाजगी रुग्णालयामध्ये त्यांचे उपचार सुरू होते। मात्र अचानक रात्री डोंबिवली पोलिसांनी त्यांना रुग्णालयामध्ये जाऊन ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांना अटक देखील केली आणि वैद्यकीय तपासणीसाठी डोंबिवलीतील शास्त्रीनगरमध्ये त्यांना घेऊन गेले आणि त्या ठिकाणी घरच्यांना खोटं सांगितलं असा त्यांचा आरोप होता त्यांच्या नातेवाईकांना आणि त्यानंतर मोठा गोंधळ झाला। शेकडो कार्यकर्ते, आमदार हे सगळे शास्त्रीनगरच्या रुग्णालयामध्ये आले होते आणि त्या ठिकाणी नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्यावर उपचार सुरू असताना उद्यावर मतदान आलेलं असताना डोंबिवली मधला हा वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। सुरेश, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।